चला तर आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट अप्पे. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 1 वाटी जाड रवा, 1 वाटी बारीक रवा, 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते पूर्णपणे स्किप करू शकता. आणि रवासुद्धा तुम्ही एकच प्रकारचा वापरला तरी चालेल. जाड रव्याने टेक्स्चर छान येतं म्हणून मी जाड रवा इथे वापरला आहे. त्यात मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि छान एकजीव करून घेतलं, म्हणजे पिठाच्या गठुळ्या मोडून घेतल्या. आता आपल्याला यामध्ये 2 वाट्या दही घालायचं आहे. माझं दही जास्त आंबट नव्हतं म्हणून मग मी 2 वाट्या घातल्या आहे. तुमच्याकडे जर जास्त आंबट दही असेल तर 1 वाटी किंवा 1.5 वाटी घातली तरी चालेल. त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी त्यामध्ये मी वाटीभर पाणी घातलं आहे. हे छान एकजीव करून घेतलं आणि हे रेस्ट करण्यासाठी 10 मिनटं बाजूला ठेवलं. जोपर्यंत आपलं बॅटर रेस्ट होतं आहे तोपर्यंत मी सगळं चॉपिंगचं काम करून घेतलं. मी 1 मोठ्या साईजचा कांदा, 1 शिमला मिरची, 1 टमॅटो आणि 1 गाजर बारीक किसून घेतला आहे. बाकी सगळ्या भाज्या चॉप केल्या आहेत. सोबतच 1 चमचाभर इनो घेतला आहे आणि 3 हिरव्या मिरच्यांचा ठेचा, म्हणजे 3 हिरव्या मिरच्या कुटून घेतल्या आहे आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आता आपल्याला इथे एक एक करून याच्यामध्ये सगळ्या भाज्या मिक्स करायच्या आहे. मला थोडं ते जाडसर वाटत होतं, रवा छान फुलला आहे त्यामुळे ते थिक झालं होतं, त्यामुळे मी ते पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली. आता यामध्ये आपण कढीपत्ता आणि बाकीच्या सगळ्या भाज्या घालायला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण इथे मिरचीचा ठेचा घातला आहे. सोबतच इथे मी शिमला मिरची, कांदा, बारीक किसून घेतलेला गाजर आणि टमॅटो जो मी बारीक चिरून घेतला होता तो घातलेला आहे. बियांसकट घेतला आहे, त्याचं पाणीही त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये दुसऱ्या भाज्याही घालू शकता, जसं बीट किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडतात बीन्स त्या तुम्ही घालू शकतात. ते बारीक चिरून घ्यायच्या, जास्त मोठं ठेवायच्या नाही, म्हणजे त्या शिजायला त्रास देत नाहीत. आता यामध्ये मी खूप सारी कोथिंबीर घालणार आहे. आणि छान मिक्स करायचं आहे. हे बघा, मस्त मिक्स करून घेतलं आहे. शक्य असेल तर तुम्ही हे 10 मिनटं रेस्ट केलं, सगळ्या भाज्या टाकून परत रेस्ट केलं तरीही चालेल. जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला खूपच घाई असेल, तुम्ही डायरेक्ट बनवायला घेतला तरी चालेल. इथे गॅसवरती मी आपले पात्र गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये तुम्ही तेलही घालू शकता, तूपही घालू शकता. तुपाने खूप छान फ्लेवर येतो, पण मी तेल घातलं आहे. बघा, ह्या बॅटरमध्ये मी चमचाभर इनो टाकलं आहे आणि ते ॲक्टिवेट करण्यासाठी चमचाभर पाणी टाकलं आहे. हे छान मिक्स करून घेतलं आणि लगेचच अप्पे पात्रामध्ये ते सोडायचं आहे. लक्षात ठेवा, बॅटर सेट झाल्यानंतर, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अप्पे पात्र गरम करायला ठेवा त्यावेळेस इनो घाला, म्हणजे ते छान ॲक्टिवेट होतं आणि अप्पे छान फुलतात. हे बघा, मी सगळ्या अप्पे पात्रामध्ये सगळीकडे तेल सोडून घेतलं. तुम्ही तूपही घालू शकतात आणि चमचाभर अप्पे पात्रात ते बॅटर ओतून घेतलं आणि छान 8 ते 10 मिनटं वाफवून घेतलं. हे बघा, छान वाफलं आहे. थोडं तेल सोडून घेतलं. मला ते थोडं कच्चं वाटत होतं म्हणून मग मी ते 5 ते 7 मिनटं परत एकदा 5 मिनटं साधारण परत एकदा वाफवून घेणार आहे. हे बघा, आता आपले अप्पे मस्त गोल्डन कलरमध्ये आले आहेत. मी ते छान उलटून घेतले आणि दुसऱ्या बाजूने मस्तपैकी गोल्डन रंग येईपर्यंत शेकून घेतले.
हे बघा छान गोल्डन रंग आला आहे. चटणीसोबत एन्जॉय करा. माझा चॅनल लाईक, फॉलो, शेअर करा.